महिलांना देण्याचं लाडली बहीण योजनेतून ठरवलेलं आहे. निवडणुकीच्या म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीवर ठरवून ठेवू. काँग्रेस पक्षाच्या वतीनं काही याच्यात महिलांसाठी काही नवीन योजना येणार का? आमच्या योजना ऑलरेडी होत्यात. ज्या 5 गॅरंटी आमचे नेते राहुल गांधीजी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजींनी दिलेल्या होत्या त्या होत्याच. आमचीच नकल हे करायला निघाले. ठीक आहे, नकल करायला पण अक्कल पाहिजे. ती अक्कल या सरकारमध्ये नाही. निवडणुकीच्या तोंडावर घाईगर्दीने हा निर्णय केलेला आहे. महिलांना भगिनींना पहिलेच महागाईच्या याच्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये पिळून काढलेलं आहे, लुटलेलं आहे, त्यांच्या मुलाबाळांना उपाशी ठेवलेलं आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा आपल्याला मतं घेण्यासाठी हा केलेला त्यांचा प्रयोग आहे, पण अयशस्वी राहणार आहे. जनतेला या सत्ता पिपासू जे लोक आहेत यांचं खरा चेहरा सगळ्या लोकांच्या महाराष्ट्राच्या लोकांच्या लक्षात आहे. आणि हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये असे हे प्रलोभन देणारी जी मानसिकतेचे निवडणुकीच्या तोंडावर जी सत्ताधीश आहे त्यांना चांगलं ओळखून आहे. त्याचं उत्तर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता देणार आहे. म्हणून त्यांचा एक अयशस्वी प्रयत्न लाडली बहीण आणि या सगळ्या बहिणांना लुटलं 5 वर्ष महागाईमध्ये, ते त्यांना काळजी नाही आली. 10 वर्ष लुटलं त्याची काळजी नाही आली. पण आता यांना बहिणा दिसतात आहेत, म्हणजे याचा अर्थ आपण समजलं पाहिजे. आरक्षण कशा पद्धतीने दिलं याचा अवलोकन करण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी शिंदे समिती हैदराबादला जात आहे. काय सांगा? बघा, सरकारने त्यांना आश्वासन दिलेलं होतं. मराठा, धनगर, गोवारी, हलवी अशा ज्या जाती आहेत त्यांना आश्वासन सत्तेत येण्याच्या पूर्वी याच भाजपने दिलेलं होतं. भाजप आता सत्तेत आहेत आणि भाजप सत्तेत आहेत आणि 1-2 वर्ष नाही तर गेल्या 10 वर्षापासून केंद्रातल्या सत्तेमध्ये आणि राज्याच्या सत्तेमध्ये हे लोक आहेत. त्यामुळे यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. ती कशी करावी तो त्यांचा प्रश्न आहे. आमची भूमिका त्याच्यातली काँग्रेसची स्पष्ट आहे की आम्ही आमचे नेते राहुल गांधीजींनी त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की आमचं सरकार आलं तर आम्ही जातीनिहाय जनगणना करू. पण भाजपचं नरेंद्र मोदीचं सरकार म्हणतं की आम्ही जनगणनाच करणार नाही. म्हणजे संविधानिक व्यवस्थेला या मागास लोकांसाठी जे काही तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्याला माणसासारखं जगण्याची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात करून ठेवलेली आहे. ती व्यवस्था संपुष्टात आणण्याचं काम भाजपचं नरेंद्र मोदीचं सरकार करतं आहे. आणि राज्याचे त्यांचे हे जे पिलंटू आहेत हे पिलंटू तेच करतात आहेत. फक्त मतं घेण्यासाठी या लोकांनी मराठा, धनगर, गोवारी या समाजाचा वापर केला, हलबा समाजाचा वापर केला. आणि आज तो समाज यांना प्रश्न विचारतात त्याचं उत्तर यांच्याजवळ नाही. आम्ही सांगतो विश्वासानं की केंद्रात आमचं सरकार आलं असतं तर आता जातीनिहाय जनगणना सुरू झाली असती आणि मागास सगळ्या जातीला आरक्षणाच्याही सोयी उपलब्ध करून देता आल्या असत्या. त्याला न्यायाच्या प्रक्रियेत आणण्यात आलं असतं. सामाजिक न्यायाची भूमिका या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित ती सुरू झाली असती. पण भाजपला ते मान्य नाही आहे. त्याच्यामुळे भाजपने पेरलेलं हे विभाजनाचं बीज जे आहे, द्वेषाचं बीज आहे ते त्यांना भोगावं लागेल. चिन्ह पक्ष आणि राष्ट्रवादी चिन्ह पक्षाचं सुप्रीम कोर्टात 15 आणि 16 तारखेला सुनावणी होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीआधी निकालाची शक्यता आहे. काय सांगाल या संदर्भात? काही पण होऊ शकतं, कारण की आता महाराष्ट्रामध्ये जे असंविधानिक सरकार आहे ते अजूनही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण प्रलंबित आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये अजूनही निर्णय दिलेला नाही. आम्हाला निर्णय अपेक्षित आहे आणि महाराष्ट्रातलं हे असंविधानिक सरकार हे आहे हे माननीय सुप्रीम कोर्टाने मान्य पण केलेलं आहे. ते ज्यावेळेस या सगळ्या डिबेट चाललेलं होतं त्या चर्चेमध्ये सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही जी निवड आहे एकनाथ शिंदेची ही चुकीची आहे आणि हे मान्य केलेलं आहे. त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्ट आता निर्णय काय देतात त्याच्यावर आमचं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आम्हाला विश्वास आहे न्यायव्यवस्थेवर की न्यायाच्या प्रक्रियेमध्ये सत्याचाच विजय होईल असं आमचं मत आहे. मध्ये क्लबमध्ये तुम्हाला सदस्यत्व मिळाले आणि तुमच्या नावाची आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चर्चा सुरू आहे. काय कुणाच्या विकेट घेणार तुम्ही? आता तर मी विकेट आता लोकसभेमध्ये किती लोकांच्या घेतल्या आपण पाहिल्या. राहिला क्रिकेटचं मैदान
हे माझं कॉलेजच्या जीवनापासूनच माझं होतं. काही माझ्यासाठी क्रिकेट आणि खेळाडू वृत्ती त्या माझ्यासाठी काही नवीन नाही. पण ग्रामीण भागातली जी होतकरू मुलं आहेत जी खेळामध्ये पुढे येतात पण त्यांना संधी मिळत नाही. आणि म्हणून मी ग्रामीण भागाचं दुःख, शहरी भागातलं दुःख, जे सर्वसामान्याचे पोरं आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना संधी असूनही सुद्धा ती संधी मिळत नाही. आणि म्हणून त्या सगळ्यांना न्याय मिळावा म्हणून मी या क्षेत्रात जाण्याचा एक मानस निर्माण केलेला आहे. पण बघू आता 10 तारखेला आखरी तारीख आहे फॉर्म भरायची. आता हा आठवडा तर गेलाच आहे. सोमवार मंगळवारपासून त्याची पिच तयार करू आणि मग बॅटिंग करायची की नाही करायची ते ठरवू. अनिल पाटील यांचं वक्तव्य आलेलं आहे. शरद पवार आणि ठाकरे गट काँग्रेसला एकटं पाडणार आहे विधानसभेत, त्यामुळे काँग्रेसची 288 जागावरची तयारी सुरू आहे. यांना म्हणा की तुम्ही आपलं बघा पहिलं. आता विधान परिषदेमध्ये कोणाचा कॅन्डिडेट पाडला जाईल तेवढं लक्ष त्या अनिल पाटलाला लक्ष करायला सांगा. आम्ही बरोबर आलबेल आहोत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही. महाविकास आघाडी ही महाराष्ट्राच्या सत्तेत येईल आणि महाराष्ट्राची जनता त्यांना आशीर्वाद देईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.